व्हाट्सअप गाइस, तो कैसे हो आप लोग। तो हम लोग आए परेल में, तो भाई क्यों आए हैं परेल? गणपति बापा के वर्कशॉप देखिए सारे परेल में, क्योंकि वर्कशॉप बन चुकी है अभी। पहला विजिट हो चुका है, बाकी दो बचे हैं, दोनों आपको दिखाएंगे। पहले वाले का नाम क्या है? पहले वाले का मतलब का नाम है। अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। पहले वाले का नाम क्या था? नाम नहीं था। हाँ, कला केंद्र, कला केंद्र। तो हम लोग जाने वाले सेकेंड वर्कशॉप में, तो आपको सेकेंड वर्कशॉप में दिखाने वाला हो। आप सिर्फ देखते रहो, आगे के तीच बाद में देखो। चलो चलो, 3, 2, 1। लवकरच येणार आहे, फुल पॉवर मध्ये येणार आहे नाही का? पहिल्यांदाच मानपूरचा महाराजा 2026 मध्ये आपला लालबाग परळ नगरीमधून निघणार आहे आणि ही भव्य दिव्य मूर्ती त्या मानपूरच्या महाराजांचे जे मंडळ आहेत, पदाधिकारी आहेत, जे यंगस्टार आहेत, यांच्या एक आनंदापोटी आणि एक प्रेमापोटी ही मूर्ती मी साकारणार आहे। तरी नक्कीच ही मूर्ती खूप चांगल्या पद्धतीने आणि एक मस्तपैकी ही मूर्ती आपण या नगरीतून लालबाग परळमधून काढू आणि पूर्ण याचं जे आगमन आहे तो चांगला एका मोठ्या जल्लोषात साजरा करू। त्यामुळे नक्की मंडळाला भेट द्या, गणपती पहा आणि नक्की मूर्ती कशी मला नक्की। ते हिरो आहेत, ते माझे कारागीर आहेत, कारण ते आहेत ते त्यांचं घरदार सोडून 4 महिने ते काम करतात, गरमीमध्ये झोपतात, थंड पावसामध्ये पण थंड पाण्याने आंघोळी करतात। माझ्या डोळ्यांनी बघितले, खूप वाईट वाटतं, पण तरी पण ते आपलं जागा सोडून जात नाही, किती काम असलेले डे नाईट करतात आणि गणेशोत्सव आपल्याला पार पाडून देतात। आणि आज UP बिहारची माणसं आहेत म्हणून आपला गणेशोत्सव पार होतो, नवरात्री पार होतो, कारण मराठी पोरं आपली खूप कमी राहिली या क्षेत्रामध्ये, फारसे कमी आहेत। म्हणून शक्यतो यांना तुम्ही काय बोलू नका, आणि उद्या जर तुम्हाला व्हिडिओ काढायची असेल तर कारखान्यात ह्याची कामं कशी करतात, हे लोक मेहनत किती करतात, अशा पद्धतीमध्ये राहून कसे उघडे बन्यांवर कशी कामं करतात ते तुम्ही बघा, त्यांची व्हिडिओ घ्या, त्यांची इंटरव्ह्यू घ्या, त्यांच्या मनातली भावना घ्या। काही आले ते तिसरं वर्कशॉपला, आणि इथे आल्यानंतर आम्ही एका दादाला विचारलं की तुमच्या कामाला शूट करायला मिळेल का? तर दादा मला गोल स्माइल दिली, बोलले हो मिळेल। तर आम्ही इथले पण थोडेफार शूट केलेत, तुम्ही बघू शकता इथे कशा कशा मूर्ती आहेत, कशा कशा नाही, तुम्हाला दाखवतो आम्ही। हां, ही दीदी दिसते, ह्या दीदीचे पण आम्ही क्लिप काढलेत, मस्त आहेत थोडेफार, ते आम्ही व्हिडिओमध्ये अपलोड करणार। आणि ते क्लिप तुम्ही नक्की बघा, आणि ते क्लिप बघितल्यानंतर आम्हाला तुमचा कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं कसं नाही, आम्ही तुम्हाला ते दादा पण दाखवतो। ह्या दादाने आम्हाला परमिशन दिली ते व्हिडिओ काढायला।